आय मीन या डिजिटल मॅगझिनच्या डिझायनिंगची कल्पना तुमची होती ना, आणि तुमच्या या कल्पनेला इतकं छान यश मिळालं म्हणून मी म्हणाले की हे ऑफिस तुमचंच आहे. एनिवे, पण याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. पण खरंच तुम्हाला जर आरामाची गरज असेल तर तुम्ही हाफ डे घेऊन घरी जाऊ शकता. नाही मॅम, आय एम फाईन, थँक्यू. मॅडम, अजून एक आनंदाची बातमी आहे. काय? मॅडम, कसं आहे, आरजे आभासचा इंटरव्ह्यू जो आपण दाखवला होता तो लोकांना आधी आवडला नव्हता, पण सारखा सारखा तो इंटरव्ह्यू बघून आता तो लोकांना आवडायला लागला. व्हॉट? आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जरी आरजे आभास आम्हाला दिसत नसला तरी त्याची मतं, त्याचे विचार आम्हाला आवडायला लागले. दॅट्स अ ग्रेट न्यूज. हो काका, आजच्या पावत्या वा. मी आपल्या सोसायटीतला केबलवाला, रद्दीवाला, दूधवाला, वॉचमन सगळ्यांच्या पॉलिसी काढल्या. वा 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 वा. अरे सुम्या, तू जर ह्या अशा गतीनं काम करत राहिलास ना तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तू माझा बॉस होशील. बाबा, हा, ते पेपर्स आधी नीट चेक करा. का रे? नाही काय, उत्साहाच्या भरात मेलेल्या माणसांच्या पण पॉलिसीज काढल्या जाऊ शकतात. नाग्या, मोडतोड बिका केंद्र, तुझं वय किती, तू बोलतो किती रे? हे बघा, सौजन्यानं बोला, शास्त्रज्ञाशी बोलताय तुम्ही, हे लक्षात अरे घ्या. कसला शास्त्रज्ञ रे तू? समोर कोणता कोण, शोध लावला? तुमच्या समोर कोण उभा अरे आहे याचं शोध भान लावला आहे तुम्हाला? तुम्हाला? मागासपासून बघतोय. काय चाललंय? काय लहान आहात का? अरे किती चांगलं काम करून आलाय हा. बाबा 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 बाबा, हो 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 हो. काय 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 झालं काय? गेस व्हॉट? कोणाचा फोन होता? आवाजचा म्हणजे त्या खरावाला नाही, त्या सायबरवाल्याचा. शट अप बाबा. केतनचा फोन आला होता. काय सांगतेस? काय केतनचा फोन आला होता? केतनचा? कसा आहे तो? कुठे आहे? त्याला म्हणावं इकडे ये राहायला 2 दिवस तरी. हो, तो मुंबईहून निघालाय म्हणूनच फोन केला होता त्यांनी हेच सांगायला. अरे वा 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 वा. म्हणजे आता 4-5 दिवस फक्त धमाल. काय रे नकली सायंटिस्ट? हे कोण बे केतन नावाचं? केतन हा ताईचा लहानपणापासूनचा बेस्ट फ्रेंड. अगदी शाळेपासून ते कॉलेज पर्यंत दोघे एकत्र. आता जॉबसाठी तो मुंबईला जरी असला तरी दोघांमध्ये इतकुसा सुद्धा डिस्टन्स नाहीये. हा. यु नो बाबा, गेले काही दिवस ना मी सिरियसली केतनला खूप मिस केलंय. बट आय एम सो हॅपी नाऊ. फायनली माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन येतंय. एवढा भारी आहे का ग तो? नाही म्हणजे मी, पल्लवी, ऋषा आम्ही पण तुझे मित्र आहोत की. का आम्ही त्याच्या समोर पाणी कम चाय होता? तुम्ही, अरे असं नाहीये. तुम्ही लोक पण माझे एकदम खास फ्रेंड्स आहात. पण केतन माझा फ्रेंड कम बॉयफ्रेंड आहे. अरे तुला सांगतो सोम्या, ही लहान होती, होते का तुला? 3री-4थी मध्ये असेल. कोळी नृत्य करत होती शाळेमध्ये गॅदरिंगला, डोलकर ना. आणि काय झालं, तिचा पार्टनर आलाच नाही. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.